हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर हा सेम डे व्हिडिओ आहे जो तुम्ही काल बघितला, तोच व्हिडिओ कंटिन्यू आहे। हा संध्याकाळनंतरचा आम्ही कराडवरून आल्यानंतर। तर चला आता आम्ही निघालेलो आहोत गावात। यात्रा आहे आज पण, जी काठी महाशिवरात्री दिवशी यात्रा भरते तेव्हा जी काठी गेलेली असते पेठला, म्हणजे पेठ हे गाव आहे तिकडे, तर ती आज रिटर्न आलेली आहे। तर चला बघूया। नमस्ते कसा आणि तू कर नमस्ते। चला, ॲक्च्युली ऑलरेडी व्हिडिओ सुरू झालेलाच आहे। तर तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत आणि आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून ऑलरेडी व्हिडिओला सुरुवात तर आपण केलेलीच आहे। तर चला आता आम्ही आलेलो आहोत अगदी जवळच। तर आता इथून जे की तुम्ही यात्रे दिवशी पण बघितलेलं, इकडेच यात्रा भरलेली। तर ही यात्रा महाशिवरात्री दिवशी असते। तर महाशिवरात्रीला जी पालखी आमच्या गावातून म्हणजे खोडशी कराडमधून जी पेठला गेलेली असते ती आज रिटर्न येते, पुन्हा गावात येते। तर बघा, आम्हाला यायला थोडासा उशीरच झाला। तर ऑलरेडी इथं बघा किती गर्दी झालेली आहे, कारण यात्रे दिवशी शिवरात्री दिवशी खूपच गर्दी असते, त्यावेळेस एवढं व्यवस्थित पाहता येत नाही। तर आज पाहायला भेटतं। तर आता काठी पुढे गेली कारण आम्हाला थोडा उशीर झाला, त्यामुळे मग आम्ही आता आलेलो आहोत मंदिरात। म्हटलं मंदिरात देवाचं दर्शन घेऊ। तर ही सर्वात जुनी काठी आहे। तर हे आहे माणकेश्वराचं मंदिर आमच्या गावातलं। तर आता गर्दी नसते त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आमचं। तर आता आम्ही इथे थांबलो होतो। तर बघा आता पालखी आलेली आहे देवळाजवळ। तर आता पुढे इथून तुम्ही सगळं काही ओरिजिनल व्हॉईसमध्ये पहा, तेव्हा तुम्हाला भारी वाटेल, कारण व्हॉईस ओव्हर इतकं छान वाटणार नाही, ओरिजिनल व्हॉईस खूप छान वाटतो। तर चला कंटिन्यू करा। तर अशा प्रकारे बघा, पालखी मागे आल्यानंतर 7 दिवसांनी पालखी मागे येते रिटर्न। तर त्यानंतर सुद्धा अशा प्रकारे यात्राच भरली जाते, पण त्यावेळेस फक्त गावकरी असतात, पाहुणे वगैरे कोणी नसतात, फक्त गावकऱ्यांच्या उपस्थित, त्यामुळे त्यावेळेस सगळं काही छान पाहायला भेटतं, दर्शन छान होतं। आणि अनिशने पण खूप सारं एन्जॉय केलं, त्याला खूप भारी वाटतं।
तर बघा अशा प्रकारे यात्रा ही झाली आमची. माघारी काठी आल्यानंतर तर आम्हाला छानपैकी दर्शन झालं, कारण त्यावेळेस नव्हतं झालं यात्रेच्या दिवशी, कारण खूपच गर्दी होती त्यावेळेस. गर्दीमध्ये जास्त म्हणजे जाता आलं नाही, म्हणजे पाहता पण नव्हतं आलं, इतकंसं पालखी दिसलीच नव्हती या गर्दीतून. तर आत्ता व्यवस्थित छान असं भारी वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की निवांतपणे झालं सगळं आणि मुलांना पण खूप भारी वाटलं. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांसाठी पण चांगल्या असतात. तर चला, त्यानंतर मग हे आहे मेन पालखी जी देवाची असते ती इथे आहेत बघा, तुम्हाला दिसेल पालखीमध्ये. इथे मग सगळे दर्शनासाठी येतात. तर आम्ही पण छानपैकी दर्शन घेतलं. या आरती वगैरे झाल्यानंतर सगळं निवांत झालं होतं. आणि हे जे बाबा बसलेत मध्ये, त्यांच्या बाजूने सगळे बसलेले आहेत मंडळी, त्यांचं पण दर्शन घेतलं. कारण ते मेन असतात, ते 7 दिवस त्यांचा उपवास असतो आणि 7 दिवस ते एकटे ती पालखी घेऊन ते नाचत असतात, ती पालखी नाचवत असतात. तर आज त्यांचा उपवास सुटतो. तर चला, फायनली आता आम्ही आलेलो आहोत, म्हणजे निघालेलो आहोत घरी. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आणि भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटू लवकरच.